मित्रांनो, अल्केमिस्ट हा शब्द आपण ऐकलाय. मराठीत आपण किमयागार म्हणतो, पण अल्केमिस्ट या शब्दाचं मूळ खूप खोल जातं. मध्ययुगात निसर्गाला आपल्या पद्धतीनं वाकवण्याचं, वळवण्याचं तंत्र साध्य करण्याचा ध्यास घेतलेले लोक होते. सामान्य माणसाच्या नजरेतून हेच चेटके किंवा मांत्रिक किंवा जादूगार किंवा कदाचित शास्त्रज्ञ. सामान्य धातूचं सोन्यात रूपांतरण करणं किंवा अमरत्वाची किल्ली शोधणं किंवा सर्व रोगांवर एकच एक रामबाण औषध अमृत तयार करणं किंवा फिलॉसॉफर स्टोन किंवा परीस कसा बनवायचा यासारख्या काल्पनिक गोष्टींसाठी अनेकांनी आपलं आयुष्य पणाला लावलं होतं. हे सगळे नुसते प्रयोगशाळेतले प्रयोग नव्हते. कधी यंत्र, तंत्र, मंत्र आणि कधी अत्यंत दुर्मिळ वस्तू, मग ते काही म्हणजे सशाचं शिंग, गुबडाच्या नख्या, देवमाशाचे डोळे, अक्षरशः काहीही वस्तू वेगवेगळ्या प्रमाणात मिसळणं, त्यांच्यावर मंत्रसंस्कार, अग्निसंस्कार करणं इत्यादी गोष्टी या अल्केमी या सदराखाली येतात. आधुनिक रसायनशास्त्र ज्याला आपण म्हणतो त्या गोष्टीला एक प्रकारची दिशा देण्याचं काम सुद्धा या अल्केमीमधून झालं होतं. ही एक फार इंटरेस्टिंग ब्रँच आहे माणसाच्या ज्ञानशाखेतली. थोडक्यात रसायनशास्त्र, तत्वचिंतन आणि एखाद्या असाध्य गोष्टीचा ध्यास. आता हे सगळं तुम्हाला आज सांगण्याचं कारण म्हणजे आजच्या कथेला किमयागार हे नाव देताना नारायण धरप यांना किती व्यापक अर्थ अपेक्षित आहे हे आपल्याला कळावं. नारायण धरप यांनी जे 5 कथानायक निर्माण केले होते म्हणजे समर्थ, कृष्णचंद्र, भगत, जयदेव आणि पंत. त्यातले पंत या कथानायकांची कथा आपण मागे ऐकली, जागवा. आता ही त्याच संग्रहामधली दुसरी कथा. तुमचा प्रतिसाद, तुमची प्रतिक्रिया मला कळू शकेल का? लाईक कराल, सबस्क्राईब कराल? किमयागार, लेखक नारायण धरप. किमयागार. प्रकरण 1. पहाटे 2:15च्या सुमारास आमची घंटी खणखणली. मी उठून दारापाशी पोहोचेपर्यंत घंटा आणखी 2दा खणखणली. अर्थात कृष्णचंद्रांची निकड कोणाला किती लागते हे ठरवण्याची माझी जागा नाही. दार उघडताच दाराला धक्का देत ते वयस्क गृहस्थ आत शिरले. कदाचित त्या क्षणी त्यांना आपल्या अनौचित्याची जाणीव झाली असावी. दाराच्या आतच पावलाभरावर थांबून ते मला म्हणाले, मला माफ करा, मी कृष्णचंद्रांना भेटायला आलोय. म्हणजे तुम्ही बसा ना, ते येतील एवढ्यात. मी दार लोटत म्हणालो आणि खरोखर कृष्णचंद्र तेवढ्यात आतून आले. त्यांनी अंगावर एक पातळसर शाल लपेटली होती, चष्मा हातात घेतला होता. मी केवळ भेटायला आलेल्यांच्याकडे बोट केलं आणि मागे सरलो. मला माफ करा कृष्णचंद्र, मी आपल्याकडे आडवेळी त्रास देतोय. स्वतः एक खुर्ची घेत दुसऱ्या खुर्चीकडे बोट दाखवत कृष्णचंद्र जरासे हसत म्हणाले, बसा खुर्चीवर, आता आलाच आहात. थोडक्यात सांगा, तुम्ही माझ्याबरोबर आत्ता येऊ शकाल का? माझी मुलगी चित्रा गेलं तासभर बेशुद्ध पडलेली आहे. पण तिथे मी काय करणार? हे डॉक्टरांचं काम नाही का? डॉक्टर तिथे आहेत, पण तेही गोंधळलेले दिसतात. ते गृहस्थ एकदम उठून उभे राहिले. कृष्णचंद्र, प्लीज, माझी गाडी बाहेर आहे, मी लागलीच तुम्हाला परत आणून सोडतो. ठीक आहे, चला, वाटेत सांगा मला. 5 मिनिटात आम्ही तिघं गाडीतून निघालो. कृष्णचंद्रांकडे इतक्या अपरात्री घाईघाईनं आलेल्या गृहस्थांचं नाव सरदेशमुख होतं. ते कोणत्याशा सरकारी ऑफिसात मोठ्या हुद्द्यावर होते. त्यांच्याकडे काही पाहुणे आले होते. पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी ते सर्वजण म्युझियमला भेट द्यायला गेले होते. तशी चित्रा, त्यांची मुलगी, अनेकदा म्युझियम पाहून आली होती. पण आज एका दालनातल्या काही नव्यानं आणलेल्या मूर्ती, पुतळे, शिलाखंड पाहता पाहता तिला तिथेच एकदम चक्कर आल्यासारखं झालं होतं. बाहेरच्या हवेत आल्या तिला बरं वाटलं होतं आणि सर्वजण तो एक क्षुल्लक प्रकार समजून विसरूनही गेले होते. पण रात्री जेवणानंतर उशिरापर्यंत गप्पा गोष्टी झाल्यावर 12च्या सुमारास सर्वजण झोपले होते. चित्रा आणि तिची आतेबहीण एकाच खोलीत झोपल्या होत्या. 1:30च्या सुमारास चित्राची आतेबहीण खोलीत काहीतरी आवाज आला म्हणून जागी झाली होती. तो आवाज चित्राच्याच तोंडून निघत होता, घुमल्यासारखा आवाज. घाबरून तिनं मोठमोठ्यानं हाका मारून सर्वांना खोलीत बोलावलं होतं. तोवर चित्रा बेशुद्ध पडली होती. लागलीच डॉक्टरांनाही बोलावलं होतं. आता डॉक्टर तिथेच होते. पण कृष्णचंद्र, सरदेशमुख म्हणाले,
वैद्यकीय शास्त्रात मला काही कळत नसलं तरी ते डॉक्टर जरा गोंधळलेले तेवढं समजतं. चित्राची प्रकृती अगदी खणखणीत आहे. तिला आजवर मागे कधीही काही आजार झालेला नाही. हे असलं तर कधीच नाही. पण मला का बोलावलं ते सांगा की. मी स्वतः चित्राला पाहिलं तेव्हा ती बेशुद्ध होती. पण आधीचं तिचं ते वर्णन ऐकलंय. अंगाला आळोखे पिळोखे देणं, तोंडातून घुमल्यासारखा आवाज येणं, ते सारं मला काहीतरी वेगळंच वाटलं. अंगात आल्यासारखं? कृष्णचंद्र गंभीरपणे बोलत होते. तसंच काहीसं म्हणा ना, म्हणून मी तुमच्याकडे आलो. म्हणजे ठीक आहे, आता आपण पाहू. घरभर दिवे लागले होते. माणसांची जा ये होती पण आवाज नव्हता. सर्वजण चोर पावलांनी ये जा करत होते. पण जिच्यासाठी ही सर्व काळजी घेतली जात होती ती चित्रा तर निश्चेष्ट पडली होती. सर्व शरीर लाकडी ठोकल्यासारखं ताठ झालं होतं. ताठ आणि टणक. तिच्या घरच्यांनी तिचे हात चोळण्याचा प्रयत्न केला होता पण मांस दाबलंही जात नव्हतं. मला तर शिंप्यांच्या नाहीतर कपड्यांच्या दुकानात मांडून ठेवतात त्या डमींचीच आठवण झाली. शरीराचं तापमानही उतरलं होतं. डोळे सताड उघडे होते पण अगदी झगझगीत प्रकाशाचा फोकस टाकला तरीही बाहुल्यांची यत्किंचितही हालचाल नव्हती. श्वासोच्छ्वास अगदी मंद चालला होता. नाकापाशी आरसा धरला तरच त्यावर किंचित धुसरपणा येत होता. डॉक्टर कॉटपाशीच हातांची छातीशी घडी करून उभे होते. सरदेशमुखांनी कृष्णचंद्रांची ओळख वगैरे करून दिली नाही पण कृष्णचंद्रांनी डॉक्टरांकडे पाहताच मान हलवत ते म्हणाले, काही सांगता येत नाही आता. पॅरालिसिस नाही, एपिलेप्सी नाही. एक रिस्टोरेटिव्ह इंजेक्शन दिलंय पण अजून तिचा काही रिस्पॉन्स नाही. सगळं मेटाबॉलिझमच स्लो डाऊन झालं असेल तर औषधांचा परिणाम व्हायलाही वेळ लागणारच. पण मी बुचकळ्यात पडलोय एवढं खरं. माझ्या अनुभवात आजवर असलं काहीही नाही. त्यांनी आपलं सामान आवरायला सुरुवात केली. तिच्या प्रकृतीत गेल्या तासाभरात जास्त बिघाड झालेला नाही. उद्या सकाळपर्यंत जर काही सुधारणा झाली नाही तर मग मी तिला ॲडमिट करायला सांगणार आहे. बॅग उचलत ते म्हणाले, मला सकाळी रिपोर्ट द्या. मी आता इथे थांबलो नाही तरी चालण्यासारखं आहे. सर्वांचा मानेनच निरोप घेऊन ते निघून गेले. कृष्णचंद्र चित्राच्या कॉट जवळच उभे होते. त्यांचे हात पाठीशी होते. एकदा ते पुढे सरकले आणि त्यांनी आपल्या उजव्या हाताची 4 बोटं हलकेच तिच्या कपाळावर टेकवली. 5-7 सेकंदांनी त्यांनी हात काढून घेतला आणि ते म्हणाले, चला आपण बाहेर बसूया. बाहेर आल्या आल्या त्यांनी चित्राच्या आते बहिणीला बोलावून घेतलं. नक्की काय काय झालं ते अगदी नीट आठवून सांग बरं, ते म्हणाले. पण सरदेशमुखांनी सांगितलं होतं त्यापेक्षा ती जास्त काहीच सांगू शकले नाही. चित्राचं घुमणं, मग आळोखे पिळोखे आणि मग एकदम असं निश्चेष्ट पडणं. आपण पहाटेपर्यंत वाट पाहू, कृष्णचंद्र शेवटी म्हणाले. आम्ही सर्वजण बाहेरच्या खोलीत खुर्च्यांवर बसलो. सरदेशमुख एकदा काहीतरी विचारण्याच्या बेतात होते पण कृष्णचंद्रांनी हात वर करून त्यांना एवढ्यात काहीही न बोलण्याची खूण केली. पहाटे 4:30च्या सुमारास चित्राजवळ बसलेली तिची आई घाईघाईनं बाहेर आली. अहो, ती जागी होतीये वाटतं. आम्ही सर्व खोलीत गेलो. चित्रात बदल होत होता. शरीराचा कठीणपणा विरघळत होता. सताड उघड्या डोळ्यांची 1-2दा उघडझाप झाली. त्यांच्यात मानवी भाव आले. शरीर सैल पडलं. तिची छाती 1-2दा खालीवर झाली आणि तोंडून एक मोठा उसासा निघाला. तिचे ओठ हालत होते. आधी आवाज येत नव्हता. घशाला कोरड पडली असावी. मग तिनं आवंडा गिळला. ओठातल्या ओठात ती काहीतरी पुटपुटायला लागली. खोलीतली सर्व माणसं चित्रासारखी तटस्थ उभी राहून समोरचं हे नाट्य पाहत होती. एवढासाही आवाज होत नव्हता. कृष्णचंद्र कॉटवर वाकले. मीही त्यांच्या शेजारीच उभा होतो. आता चित्राच्या तोंडचे शब्द ऐकू येत होते पण त्याचा काहीही अर्थबोध होत नव्हता. ते शब्द मराठी भाषेतलेही नव्हते. एवढंच नाही, कोणत्याच ओळखीच्या भाषेतले नव्हते. खूप व्यंजनं असलेले, घशातल्या घशात उच्चारलेले कठोर शब्द. काही शब्दांची पुनरावृत्ती होत होती. ठराविक गतीनं आवाज खाली वर होत होता, एखाद्या मंत्रासारखा. त्यातलं शेवटचं अक्षर दीर्घ, हेल काढल्यासारखं रेकून म्हटलं जात होतं. मग मला शंका आली की त्याच 2-3 ओळी तेच ते अगम्य निरर्थक शब्द पुन्हा पुन्हा उच्चारले जात आहेत. त्या शब्दांचा तिथल्या लोकांवर विलक्षण परिणाम झालेला दिसत होता. एका साध्या सुखी संसारात हे नवीनच काहीतरी घुसलं होतं. मी मध्येच एकदा कृष्णचंद्रांकडे पाहिलं. त्यांचे डोळे मिटलेले होते. चेहरा विलक्षण एकाग्र झाला होता.
ज्या आम्हा सर्वांना केवळ निरर्थक शब्दही नाही अक्षर मालिका वाटत होत्या, त्यांच्यात त्यांना काही अर्थ, काही संकेत, काही सुसूत्रता आढळत होती का? सांगणं कठीण आहे, पण सर्वजण तटस्थ होऊन त्या वर्णपंक्ती ऐकत होते एवढं खरं. चित्राचा तो बदललेला आवाज थांबला, अडखळला आणि मग अगदी सर्वांना समजेल अशा स्पष्ट वाणीत तारस्वरात 2 शब्द आले. सारी वीरा तू, सारी वीरा तू. चित्रा एकदम स्तब्ध झाली. तिचे डोळे खोलीभर फिरले, आमच्यावर वळले, स्थिरावले. त्यांच्यात नवल आलं, शंका आली, जराशी भीती आली. बाबा, एक अडखळता आवाज आला. सर्वांनी एक मोठा सुस्कारा सोडला. तिच्यात मगाशी जी काही वेगळी, अगम्य, परकी, अमानवी प्रेरणा संचारली होती ती आता तिला सोडून गेली होती आणि एकाएकी तिचे डोळे भयानं विस्फारले. बाबा, ती मोठ्यानं किंचाळली आणि नको 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 म्हणत तिनं हातांनी चेहरा झाकून घेतला आणि ती हुंदके देऊन देऊन रडायला लागली. चित्राचे आईवडील एकदम पुढे झाले होते, पण कृष्णचंद्रांनी त्यांना हातांनी कॉटपासून 2 पावलांवरच मागे ठेवलं. चित्राच्या रडण्याचा जोर जरासा ओसरला तेव्हा ते हलकेच म्हणाले, चित्रा. त्यांच्या आवाजातलं काहीतरी तिच्या अगदी अंतर्मनाला जाऊन भिडलं. तिनं तोंडावरचे हात काढले आणि करत ती वर कृष्णचंद्रांकडे पाहू लागली. तिला काय दिसलं कोणास ठाऊक, पण हुंदक्यासाठी घेतलेला मोठा श्वास थरथरत बाहेर पडला. काय? ती पुन्हा म्हणाली. मग पुन्हा तिला ती कसली तरी आठवण आली. नको नको, मला वाचवा हो बाबा. कृष्णचंद्रांनी एक हात तिच्या कपाळावर टेकवला. चित्रा, आता आम्ही सर्व आहोत ना इथं, आता भिण्याचं काय कारण? ते 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 येतील ना परत. ओहो, कोण परत येतील? कृष्णचंद्र पुढे वाकले होते. मी कसं सांगू? अंधार होता, मशालींचा धूर होता. ते सारे माझ्या भोवती फिरत होते, चालत होते 2 पायांवर माणसांसारखे, पण वर चेहरे मात्र होते पशूंचे. कोल्हा, अस्वल, चित्ता, रेडा आणि ते मला. तिचं सर्व शरीर शहारलं. तिनं डोळे घट्ट मिटून घेतले. सांग ना, ते तुला काय करणार होते? एका मोठ्या मातीच्या रांजणात घालत होते. आई ग. असं मला डोळे मिटायचीच भीती वाटते. मग नको डोळे मिटूस. आता उठ, गरम गरम कॉफी घे, मग आपण बोलू. आम्ही बाहेरच्या खोलीत येऊन बसलो. सुमारे अर्ध्या तासानं चित्रा बाहेर आली. आता तिनं कपडे बदलले होते, केस व्यवस्थित केले होते. डोळ्यातली किंचित लाली आणि ओढलेला चेहरा एवढ्याच रात्रीच्या प्रसंगाच्या खुणा मागे राहिल्या होत्या. आणि मला दिसलं की चित्रा ही खरोखरच सुंदर मुलगी होती, पण आता बावरलेली. बस चित्रा, माझं नाव कृष्णचंद्र. काल रात्री तुझ्या वडिलांनी मला इथे बोलावून आणलं. तू एक प्रकारच्या बेहोशीत होतीस आणि ते सर्वजण फार घाबरले होते. आता मला सांगतेस का काय झालं ते? रात्री काहीतरी स्वप्न पडलं होतं. नाही, त्याआधी म्युझियममध्ये काय झालं होतं? म्युझियममध्ये? हो, तिथे मला एकदम कोंडल्यासारखं, घुसमटल्यासारखं वाटायला लागलं, पण बाहेर मोकळ्यावर येताच बरं वाटलं की. तसं काही नव्हतं. ठीक आहे, पुढे? रात्री झोप नेहमीसारखी लागली. मग काहीतरी स्वप्न पडत होतं. मी कुठेतरी होते, माझ्याच खोलीत का आणखी कुठे आठवत नाही. भिंतीला एक मोठा आरसा होता. त्यात पाहायची विलक्षण इच्छा झाली, पण आरशापाशी गेले तर त्यात माझं प्रतिबिंबच दिसेना. असं वाटत होतं की तो आरसा नव्हताच, एक खिडकी होती. आत खोलवर नजर जात होती. लालसर प्रकाशाचे ठिपके हालत होते. काय होतं त्याचा मला अर्थच समजत नव्हता. आणि मग वाऱ्याच्या झोतानं काहीतरी खेचलं जावं तशी मी त्या आरशामागच्या काळ्या पोकळीत खेचली गेले. ते लाल प्रकाशाचे ठिपके म्हणजे धडधडत्या मशाली होत्या. त्या लाल प्रकाशात सभोवतालच्या जिवंत खडकाच्या ओबडधोबड कपारी दिसत होत्या. मी एका कोपऱ्यात उभी होते. माझे हात आणि पाय चामड्याच्या वादीनं बांधलेले होते. माझ्या भोवती ते कोंडाळ करून उभे होते. हातातल्या मशाली मागे पुढे करत होते. डोळ्यात लाल प्रकाश प्रतिबिंबित होत होता. द्वेषानं, मत्सरानं, संतापानं पेटून उठलेले राक्षसी डोळे. मशाली धरणारे हात
जीर्ण शीर्ण होते. हाडांच्या काड्यांवर सैल त्वचा लोंबत होती. किती कृश हात. त्यांच्या अंगावर सैलसर मातट रंगाचे चामड्याचे झगे होते, पण वरचे चेहरे जरा जर्जर आणि दुष्ट माणसं असलीच तर. चेहऱ्यावर जर मुखवटेच नसतील तर. भिंतीच्या कोपऱ्यातून हुसकावून काढून ते मला तळघराच्या मध्याकडे नेत होते. तिथे मातीचा एक मोठा रांजण होता. त्यावर हिरव्या पांढऱ्या लाल रंगांनी काही वेड्या वाकड्या आकृती चितारलेल्या होत्या आणि ते सर्व आता माझ्या भोवती कोंडाळ करत होते. मला माहित होतं ते काय करणार होते. ते मला त्या मोठ्या रांजणात घालणार होते आणि वरून चामड्यानं तोंड बंद करून मला त्या तळघरात पुरणार होते. नको नको. चित्रा उभी राहिली होती. विस्फारलेल्या डोळ्यांनी बावऱ्या नजरेनं चारी दिशांना पाहत होती. तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता. तिचं सर्व शरीर लटलट कापत होतं. कृष्णचंद्र उठून तिच्यापाशी गेले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, चित्रा, ते स्वप्न असो वा आणखी काही असो, तुझ्या मदतीला मी आता आहे. आता तुला कोणतंही भय बाळगण्याचं कारण नाही. आम्ही निघालो तसे सरदेशमुख घाईनं आमच्या जवळ आले. पण कृष्णचंद्र, पुन्हा तिला काही अटॅक आला तर? तिला एकच सांगा, म्हणावा आज संध्याकाळपर्यंत झोपू नकोस. आज रात्री मी इथेच येणार आहे, मग पाहू. आम्ही बाहेर पडलो. किमयागार प्रकरण 2. 10च्या सुमारास कृष्णचंद्र मला म्हणाले, ओमकार चल, एव्हाना म्युझियम उघडलं असेल. मी त्यांच्याबरोबर निघालो. कृष्णचंद्रांसंबंधी 2 शब्द इथे सांगितले तर ते अनाठाई होणार नाहीत. एका खाजगी आणि महाविलक्षण प्रसंगात माझी त्यांच्याशी गाठ पडली. मी तेव्हा पोरका होतो, आता नाही, आणि एका अलिखित करारानं त्यांच्याकडेच राहिलोय. कृष्णचंद्र मध्यम उंचीचे, मध्यम वर्णाचे, सोनेरी फ्रेमचा चष्मा वापरणारे साधे वाटणारे गृहस्थ आहेत. एखाद्या मोठ्या कंपनीचे मॅनेजर किंवा एखादे यशस्वी व्यावसायिक. पण वाटतं तसं मुळीच नाही. त्यांचे साधे कपडे, साधी नजर, तो निरुपद्रवी चष्मा, यातलं काहीही खरं नाही. ते एक साधक आहेत. त्यांनी साधना केव्हा, कुठे, कशी, किती काळ केली मला माहीत नाही. त्यांना विचारायची तर अर्थात हिंमतच नाही. पण मला आपलं सतत वाटत असतं की आपल्याला त्यांचा एकच हिस्सा, एक अंशच, एक भागच फक्त दिसतोय. पत्ता उभा धरला की त्याची अगदी चिंचोळी कड दिसावी तसं. त्यांचा आणखी काही भाग इतरत्र आहे, आपल्या नजरेपलीकडे, आपल्या जगाशी काटकोनात आहे. शब्दात सांगण्या इतकं ज्ञान माझ्याशी कुठून येणार? जे जाणवतं ते मांडण्याचा प्रयत्न करतो इतकंच. आम्ही म्युझियममध्ये गेलो. मध्य भारतातल्या नवीन उत्खननात एका प्रागैतिहासिक संस्कृतीचे अवशेष उजेडात आले होते. वर्तमानपत्रात आधी या उत्खननाचे, तिथे सापडलेल्या वस्तूंचे फोटो आले होते आणि आता काही दिवसांसाठी त्याचं एका दालनात प्रदर्शन मांडण्यात आलं होतं. नकाशे, फोटो, शिवाय प्रत्येक विभागात प्रेक्षकांना थोडक्यात माहिती देणारे तज्ज्ञ लोक. एवढं ध्यानात आलं की ख्रिस्तपूर्व 10व्या किंवा 11व्या शतकात एका उथळ नदीच्या किनाऱ्यावर हे ग्रामराज्य स्थापन झालं होतं. 3000 वर्षांपूर्वीचा काळ. पण आर्किओलॉजीचं शास्त्र आता इतकं प्रगत झालं होतं की केवळ काही भग्न पाषाण खंड, काही मृत्तिका पात्रांचे तुकडे, काही हाडांची आणि तांब्याची हत्यारं आणि शस्त्र, काही धान्याचे कण, काही अस्थी, मानवी आणि पशूंच्या. यावरून आणि तौलनिक कालमापन आणि रेडिओ कार्बन डेटिंग यांच्या सहाय्यानं त्यांनी त्या सर्व संस्कृतीचं एक जिवंत चित्र डोळ्यासमोर उभं केलं होतं. त्यांची घरं, त्यांच्या गावाची शीव, तटबंदी, त्यांचे गुरांचे गोठे, त्यांचे मळे आणि शेतं, त्यांची पिकं, पाळीव जनावरं, त्यांची भांडी कुंडी, लढाईची शिकारीची पद्धत, त्यांची खेळणी, त्यांची दैवतं, मातृदैवताच्या थेरोमॉर्फिक मूर्ती आणि त्यांच्या मृत्यूच्या कल्पना, अंत्यविधी. तिथे मला कृष्णचंद्रांनी थांबवलं. एका व्यासपीठासारख्या चौथऱ्यावर त्यांनी तो मातीचा मोठा रांजण ठेवला होता. घेर सहज वावभराचा होता. बाहेरचा सर्व भाग लाल काळ्या मातीत लपेटला होता. फक्त 1-2 चौरस फूट भाग स्वच्छ केला होता. तिथे दिसत होतं की आतल्या रांजणावर लाल पांढऱ्या रंगात काहीतरी नक्षी म्हणा किंवा आकृती म्हणा चितारली होती. व्यासपीठावर चढून आम्ही रांजणात वाकून पाहिलं. आत एक सांगाडा होता.
त्या सेकंदापर्यंत, हात वाकून पाहीपर्यंत माझ्या मनात तो संदर्भ लागला नव्हता. आता एकाएकी लागला. चित्राची ती विलक्षण हकीकत आणि मग त्याआधी तिला म्युझियममध्ये आलेली चक्कर, ती इथेच असणार, या सांगाड्याच्या रांजणापाशी. त्या साध्या अवशेषांभोवती एकाएकी भीतीचं एक वलय निर्माण झालं. मी घाईनं 2 पावलं मागे सरलो. कृष्णचंद्र माझ्याकडे पाहून किंचितसे हसत म्हणाले, आला का संबंध ध्यानात ओंकार? मी मान हलवताच ते म्हणाले, चला आपलं काम झालंय. ओंकार, सरदेशमुखांच्याकडे जा आणि तिथे निरोप ठेव की आज रात्री 9च्या सुमारास आपण दोघं तिथे येणार आहोत. त्यांना बजावून सांग की तोपर्यंत चित्राला झोपू देऊ नका. वाटलं तर त्यांच्या डॉक्टरांच्याकडून बेन्झिड्रीन सारखी एखादी गोळी आणायला सांग. तिथून तू बंगल्यावर जा. मला काही माहिती आणायची, मी सावकाश येईन, वाट पाहू नकोस. आम्ही दोघं आपापल्या वाटांनी गेलो. सरदेशमुखांच्याकडची सर्व माणसं चित्राभोवती जमली होती. तिला एखाद्या रुग्णासारखी जपत होती. चित्र अगदी व्यवस्थित दिसत होती. कृष्णचंद्रांचा निरोप मी सांगितला, पण त्यांचे 1000 प्रश्न होते, 1000 शंका होत्या. मलाही त्यात काही माहिती असावी असं त्यांचं माझ्याशी वागणं होतं. पण मी गर्वानं तोल जाऊ दिला नाही. चित्राला झोपू देऊ नका एवढंच मात्र पुन्हा पुन्हा बजावून सांगितलं. कृष्णचंद्र दुपारी बरेच उशिरा परत आले. त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी त्या उत्खनन विभागातील प्रमुखांची तशीच महाविद्यालयातील पुरातत्व विभागाच्या मुख्यांची गाठ घेतली होती. त्यांचे तर्क, त्यांची अनुमानं अगदी ढोबळ आहेत ओंकार, ते नाराजीच्या आवाजात म्हणाले. त्यांना काही वर्णखुणा सापडल्या आहेत, पण लिपी कठीण म्हणून भाषा अगम्य आहे. त्या लोकांचे पूजाविधी, मंत्रतंत्रोपचार, त्यांची दैवत, त्यांचे शाप अनुशाप यांची काही माहिती मिळाली तर मला हवी होती. एव्हाना तुझ्या लक्षात आलं असेलच की चित्राचा अटॅक त्या रांजणातील मृत अवशेषांशी संबंधित आहे. पण ते कसं शक्य आहे कृष्णचंद्र? का शक्य नाही? सहज विचार केला तरी कितीतरी शक्यता समोर येतात. मृतांच्या विश्रांती स्थानाभोवती बंधनं घातलेली असतात. त्यांची शांती विचलित झाली तर त्याचे दुष्परिणाम होतात. काही वेळा निदान पूर्वी अमानुष रीतिरिवाज रूढ असताना तरी देवापुढे नरबळी देत असत. त्या बळींवर त्या देवाची कायमची सत्ता असणार. त्यात विघ्न आलं की त्या दैवताचा रोष ओढवणार. मी या रांजणाची चौकशी केली. त्यांना तो ग्रामराज्याच्या वेशीबाहेर आढळला. ती नेहमीची दफनभूमी नव्हती. अर्थात मला हवी ती माहिती चित्राकडून मिळेल. शक्यतोवर ते मला टाळायचं होतं, पण आता दुसरा मार्ग नाही आणि वेळ महत्वाचा आहे. त्यांच्या या सांगण्यातला फारच थोडा आशय मला खऱ्या अर्थानं समजला. एक गोष्ट उघड होती, 3000 वर्षांपूर्वीची कोणती तरी दुष्ट अघोरी प्रेरणा पुन्हा एकदा कार्यान्वित झाली होती. इतक्या दीर्घ कालखंडानंतरही तिचा प्रभाव कमी झाला नव्हता. जमिनीखाली हजारो वर्ष गाडले गेलेले ते अवशेष वर येताच त्यांची काळ मिठी बिचाऱ्या चित्राच्या गळ्याभोवती आवळली होती. आम्ही सरदेशमुखांच्याकडे पोहोचलो तेव्हा 9:30 वाजले होते. ते सर्वजण आमची वाट पाहत होते. इतरांच्या बरोबर आम्ही दोघंही बाहेरच्या खोलीत बसलो. कृष्णचंद्रांनी वेळ न दवडता एकदम विषयाला हात घातला. चित्राला काय त्रास होतोय याचा मी आज दिवसभर शोध घेत होतो. प्रकार काय असावा याची मला अंदुकशी कल्पना आलेली आहे, पण त्यावर इलाज करायचा म्हणजे आणखी माहिती आवश्यक आहे. त्यासाठी मी चित्रालाच आता हिप्नोटाईज करणार आहे. सरदेशमुख, तुम्ही आणि चित्राची आई एवढे दोघंच या खोलीत राहा. बाकी इतरांनी गर्दी करण्याची जरुरी नाही. खुर्च्या मागे पुढे सरकल्या. थोडीशी कुजबूज झाली. 1-2 मिनिटातच आम्ही फक्त 5 जण खोलीत राहिलो. कृष्णचंद्रांनी खिशातून एक किचेन काढली. तिच्या शेवटाला पांढरा चकचकीत प्रकाश परावर्तित करणारा एक गोल होता. चित्रासमोर उभं राहून त्यांनी हातात किचेन धरताच खालचा चकचकता गोल एखाद्या लंबकासारखा झोके घ्यायला लागला. मला न सांगताही माझी नजर सारखी तिकडे जात होती. चित्रा, इकडे पहा, कृष्णचंद्र म्हणाले. तिचे डोळे त्या लंबकावर खेळले. डावी उजवीकडे फिरू लागले. पाहता पाहता तिच्या पापण्या जड झाल्या, वजन लावल्यासारख्या खाली आल्या. तिचे डोळे मिटले. तिची मान मागे टेकली. तिचं शरीर सैल पडलं. दोन्ही हात मांडीवर टेकले.
हातांच्या आवळलेल्या मुठी उघडल्यात. तिचा श्वास शांत आणि नियमित यायला लागला. ती मोहनिद्रेत गेली होती. कृष्णचंद्रांनी साखळी हातात गोळा केली, खिशात ठेवून दिली. चित्रा, माझे शब्द ऐकू येतात? त्यांचा अर्थ समजतो? हो, येतात, समजतो, ती खालच्या आवाजात म्हणाली. ठीक आहे, मी हाक मारीपर्यंत शांत विश्रांती घे. हो. ती आणखी आरामात बसली. खोलीत पूर्ण शांतता होती. टक 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 टक. कुठेतरी घड्याळाची टकटक चालली होती. खिडकीचा पडदा मध्येच एकदा फडफडला, तेवढाच आवाज. मग पुन्हा संपूर्ण शांतता. खोलीत बदल होत होता. खोलीतली हवा गार पडत चालली होती. साधा गारवा नाही, शरीराच्याही आत मनाच्या गाभ्यापर्यंत पोहोचणारा गारवा. हजारो वर्षांपूर्वीची दरी ओलांडून आलेला गारीगार काळ वारा. आणि चित्राचे डोळे खाडकन उघडले. ती खुर्चीत ताट बसली. ओ हो, कृष्णचंद्र पुढे वाकत म्हणाले. चित्रा? मी चित्रा नाही. तिच्या तोंडून शब्द येत होते, पण आवाज तिचा नव्हता. जुना, पुराणा, थकलेला, दमलेला, जीर्ण शीर्ण, असंस्कृत आवाज. मी सारी आहे, मी सारी आहे. शब्द मोठ्या कष्टानं उच्चारले जात होते आणि त्या शब्दांबरोबर खोलीत काहीतरी नवं आलं होतं. शरीरावरचा केसन केस शहारून ताठ उभा राहिला होता. वातावरणातला बदल स्पष्टपणे जाणवत होता. गारवा आणखी वाढला. त्यात आता एक विषारी अंश आला होता. खुर्चीतली चित्रा ही शहारून अंग चोरून मागे सरली. विनवणीसाठी तिनं दोन्ही हात पुढे पसरले. मी सारी आहे. मला त्यांनी देहांताची सजा दिली. किती विलक्षण आर्त शब्द, किती दूरवरून आलेली मदतीसाठी हाक. सारी, तू आम्हाला सर्व काही सांग, कृष्णचंद्र म्हणाले. ते मला बोलू देत नाहीत. ते माझं तोंड बंद करणार आहेत. आणि तिच्या शब्दांबरोबर आमच्या सभोवताली चारी बाजूंना अंधार झाकोळल्यासारखा झाला. प्रत्यक्ष डोळ्यांना काहीही दिसत नव्हतं, तरी अशी एक प्रखर जाणीव होत होती की आमच्या भोवती कोंडाळ करून रांगांनी कोणीतरी उभे होते. कृष्णचंद्र उभे राहिले. त्यांनी दोन्ही हात खांद्यांपासून ताठ आडवे केले आणि स्वतःशी काहीतरी पुटपुटत त्यांनी स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घातली. असं वाटलं की अंगावर झेपावू पाहणारे ते अदृश्य आकार जरासे मागे सरले. सारी, आता सांग लवकर, कृष्णचंद्र म्हणाले. तू कोण असाल ते असा, पण माझी अभागिनीची दुर्दैवी कहाणी ऐका. आत्मा, इगो, सोल, अस्मिता, स्वत्व, प्रणव कशाला म्हणायचं? शरीर यंत्राला अर्थ व प्रेरणा देणारं काय आहे? काही क्षणांपुरतं चित्राचं शरीर दुसऱ्या कोणाच्या तरी आधिपत्याखाली गेलं होतं. त्याला अंगात येणं म्हणा, झपाटणं म्हणा, पछाडणं म्हणा, नावानं काहीच फरक होत नाही. आम्ही सर्व पाहत होतो. ओठ हालत होते ते चित्राचे, पण आवाज तिचा नव्हता. आमच्याकडे पाहत होते ते डोळे चित्राचे होते, पण नजर तिची नव्हती. तिच्या डोळ्यांच्या खिडक्यातून वेगळंच काहीतरी आमच्या जगाकडे पाहत होतं. काहीतरी असहाय्य, दुखावलेलं, हताश असं. इतक्या अडचणींवर मात करूनही आमच्यापर्यंत तिची हकीकत पोहोचवणारी शक्ती किती दुर्दम्य असली पाहिजे. मृत्यूसुद्धा मृत व्हावा एवढा 3 सहस्त्र वर्षांचा कालखंड. आमची परकी संस्कृती, अगम्य भाषा, चित्राचं परक शरीर आणि भरीस भर म्हणून की काय तिच्या भोवती रिंगण करणारे तिचे ते कोण शत्रू. सारखा सारखा तिचा आवाज क्षीण होत होता. ती भयानं मागे सरत होती आणि कृष्णचंद्र तेवढ्या कालापुरता आमच्या सभोवतालचा आसमंत रिकामा करत होते. नदीतून अर्धमृत अवस्थेत, मरणासन्न अवस्थेत लाकडाच्या ओंडक्याचा आधार घेऊन वाहत आलेल्या आर्यपुत्राला मी आधार देऊन काठावर आणला. माझ्या गृहात आसरा दिला, त्याची शुश्रूषा केली आणि तो धडधाकट झाल्यावर त्याच्याशी विवाह करण्याची मनीषा धरली. एवढीच माझी चूक.
हाच काय तो अपराध? माया, करुणा, प्रेम हा स्त्री स्वभावच नाही का? सौंदर्याची, शौर्याची, पौरुषाची आसक्ती हा सुद्धा स्त्री स्वभावच नाही का? पण त्या म्हाताऱ्या जरट स्वार्थी भित्र्या रालींना, देवीच्या पुजाऱ्यांना ते मान्य नव्हतं. आर्यपुत्रावर त्यांचा राग होता. देवीच्या पायावर मला घालणार होते ना ते, आजन्म कुमारी ठेवणार होते ना. देवी माझ्या मुखातून बोलणार होती. मी परक्या पुरुषांचा मोह धरावा हा केवढा अपराध. ग्रामसभेत त्यांनी ठरवलं, आर्यपुत्राला गावातून हद्दपार करायचं आणि मला देवीच्या देवळात आणून ठेवायचं. आणि मी संध्याकाळची नदी तीरावर गेलेली असतानाच आर्यपुत्र मला घेऊन रानात निघून आला. ते सर्व आमच्या पाठलागावर होते. निष्णात वनचर, एखाद्या पाखराचाही माग काढणारे कुशल शिकारी. आम्ही त्यांच्यापासून किती दिवस लपून राहू शकणार? शेवटी त्यांनी आम्हाला घेरलं. माझ्या रक्षणासाठी आर्यपुत्रानं शरीरात शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांच्याशी युद्ध केलं, पण त्यांची संख्या त्याच्या एकट्याच्या शक्तीपलीकडची होती. तो घायाळ होऊन खाली पडला. मी स्वतःचा जीव द्यायचा प्रयत्न केला, पण तोही फसला. त्यांनी मला हातपाय बांधून देवीच्या देवळात आणलं. तिथे ते राली जमले होते. गावच्या स्त्रियांनी त्यांना सांगितलं की मी कुमारी नाही. मी माझं शरीर आर्यपुत्राच्या स्वाधीन केलं होतं. रालींचा राग कसा वर्णन करू? या अपराधाला ते जास्तीत जास्त भयानक शासन करणार होते. ते मला हाल हाल मारणार होते. एवढंच नाही, मृत्यूनंतरही ते मला जखडून ठेवणार होते. गावाच्या सीमेबाहेर अपवित्र संरक्षित जागी ते माझं शव पुरणार होते. काळाच्या अंतापर्यंत माझा आत्मा त्या अवशेषांभोवतीच घुटमळत राहणार होता. मृत्यूनंतरही माझं आणि आर्यपुत्रांचं मिलन होऊ नये यासाठी ही सुडाची पाताळ यंत्री योजना होती. उद्या मला ते देवीच्या देवळाखालच्या तळघरात नेतील. उद्या रात्री देवी पुढे बळी दिलेल्या पशूंचे मुखवटे ते घालतील. त्याच पशूंच्या चर्मानं ते आपली जखड शरीर लपवतील. मशालींच्या लाल प्रकाशातली त्यांची ती पशु नृत्य मी पाहिलेत. मद्याच्या, नृत्याच्या आणि घोषांच्या प्रभावात त्यांच्यात ते पशु संचारतात. त्यांची मानवी वाणी जाते. ते गुरगुरायला, खिंकाळायला, हमरायला, रेंकायला, फिसकारायला लागतात. पायांनी जमीन उकरायला लागतात. हातापायांवर चालायला लागतात. त्यांच्यात आणखीही कोणी कोणी येऊन मिसळतात. त्या गदारोळात ते मला शासन करणार आहेत. मला त्या रंगीत रांजणात कोंबणार आहेत. वरून देवीच्या प्रसादाचे अवशेष घालणार आहेत आणि मला त्या वेशीबाहेर पुरणार आहेत. देवी, मी निरपराधी आहे. देवी, ही सारी वारी तू आहे. मी निरपराधी आहे. मला वाचव. शेवटच्या वाक्यावर तो आवाज चढत चढत वर गेला, चिरकला. चित्रा एकदम निश्चेष्ट होऊन खुर्चीत मागे कोसळली. हे सर्वच इतकं अनपेक्षित होतं की त्यावर कोणाची काही प्रतिक्रियाच झाली नाही. 5-7 सेकंद जाऊ दिल्यावर कृष्णचंद्रांनी चित्राच्या कपाळावर हात टेकवला आणि तिला हाक मारायला सुरुवात केली. चित्रा, चित्रा, जागी हो. चित्रा, चित्रा, माझी हाक ऐक. चित्रा. त्यांच्या स्पर्शाखाली आणि त्यांच्या हाकांनी चित्राच्या चेहऱ्यावरचा रंग सावकाश सावकाश परत आला. तिचा श्वास नियमित झाला. डोळ्यांच्या पापण्या 1-2दा फडफडल्या आणि मग तिनं डोळे उघडले. चित्रा परत आली होती. तिची नजर, तिचा आवाज हे सांगत होता. बाबा, आई, मी कुठं आहे? अगं बाई. आता कसं वाटतं चित्रा तुला? आता काही होत नाही, पण ते स्वप्न, कसलं बाई विलक्षण स्वप्न. स्वप्न? हो, म्हटलं तर ते स्वप्न होतं, म्हटलं तर नव्हतं. कृष्णचंद्र म्हणाले. चित्रा, आज आता खूप उशीर झालाय. आवश्यक त्या तयारीला मला आता वेळ नाही. तुला स्वप्नातला तपशील सर्व आठवतो ना? मग क्षणभर असं मानून चाल की फार वर्षांपूर्वी, 2,500-3 हजार वर्षांपूर्वी ती सारी खरोखरच होऊन गेले. कदाचित ती आणि तू समवयस्क असाल. कदाचित स्त्री मनाच्या साधर्म्याचा हा परिणाम असेल. हजारो वर्षांपूर्वीची आपली व्यथा ती सारी तुझ्या मुखानं वदवीत आहे. पण कृष्णचंद्र, ते जर खरं असेल तर केवढं भयानक शासन. तिला त्यांनी खरोखरच जिवंतपणी त्या रांजणात कोंबली असेल. तिच्या शरीरावर रक्त, मांस, अस्थींचा शिडकावा केला असेल. तिला तशीच नदीकाठच्या ओल्या मातीत पुरली असेल.
कृमी, मुंग्या, कीटक, आई ग, इतकं क्रौर्य कसं शक्य आहे? ते मानवच होते ना. चित्रा, त्या प्रागैतिहासिक काळात देव मानवांच्या जगाच्या फारच जवळ वावरत असत. जसा भाव तसा देव. त्याच्या स्वरूपाची चर्चा आपल्याला नको, पण त्या रालींचे ते मंत्र, विधी, अर्चना सुरू झाली की त्यांच्यात मानवबाह्य काहीतरी प्रवेशत असणार. बाहेरून ते पशूंचे मुखवटे, पशुचर्माचे आवरण घालतच असत, पण आता आतूनही काही पाशवी प्रेरणा येत असावी. कारण त्यांनी केवळ तिचा देह जखडला नाही, तिचा आत्माही बांधून ठेवला होता. त्यांचं ते बंधन इतकी वर्ष तिथे होतं. आसपास काही अंगारा, तीर्थ, कोरलेली हाडं, मातीच्या बाहुल्या काहीतरी असेल. आता उत्खननात कुदळी, फावडी, पहारींच्या प्रहाराखाली तो तुरुंग भुईसपाट झाला आणि सारीचा आत्मा मुक्त होऊन तिची कथा सांगू शकला. पण बिचारी, आता तिला कोण आणि कशी मदत करणार? सारी तुझ्यापर्यंत पोहोचू शकते. तिचे शत्रू, ते राली, तेही इथपर्यंत पोहोचू शकतात. ते तिची वाणी बंद करण्याची खटपट करत होते. आपल्या सर्वांनाच मगाशी त्यांचं अदृश्य अस्तित्व जाणवलं नव्हतं का? मग त्याच मार्गानं आपणही तिथपर्यंत का पोहोचू शकणार नाही? फक्त आजची रात्र तू धीर धरायला हवास. ती सारी कदाचित पुन्हा एकदा तुझ्यात प्रवेश करील. तिला विरोध करू नकोस. तुझ्या मनात तिच्याबद्दल सहानुभूती आहे, ती तिला जाणवेल. उद्या रात्रीशिवाय मी काहीही करू शकत नाही. तोपर्यंत धीर धरशील? अर्थात धरीन, चित्रा त्वेषानं म्हणाले. त्या दुर्दैवी सारीसाठी मी तेवढं तरी खासच करेन. पण तुमची खात्री आहे तुम्ही तिला मदत करू शकाल? खात्री कशाची देता येते चित्रा? आपला हेतू उदात्त आहे, आपले प्रयत्न प्रांजळ आहेत. कदाचित आपली दैवतही आपल्यापासून फार दूर नसतील. आपण आशा तर नक्कीच करू शकतो, हो ना? आम्ही परत आलो तेव्हा 11 वाजून गेले होते. परत येताना कृष्णचंद्र त्यांच्याच विचारात मग्न होते. मी ऐकलेली हकीकत इतकी विलक्षण होती की मनात त्याखेरीज दुसरा विचारच येत नव्हता. आणि मनात एक नवलही होतं. हजारो वर्षांपूर्वी त्या दुष्ट धर्मांध रालीच्या रोषाला बळी पडलेल्या सारीला कृष्णचंद्र काय मदत करू शकणार होते? कशी? तिच्या शरीराची तर केव्हाच माती होऊन गेली होती. उरला होता तो रांजणात कोंबलेला दीनवाणा सांगाडा. पण कृष्णचंद्रांच्या सहवासात आल्यापासून एक गोष्ट मी शिकलो होतो. अस्थि, मज्जा, रुधिर, मांसाचं शरीर म्हणजे संपूर्ण मानव नाही. त्याचा आणखी एक अदृश्य अंश एखाद्या निर्यासासारखा त्याच्या भोवती वावरत असतो. आणि या मृण्मय शरीराचं आयुर्मान 70चं धरलं तर त्या अशरीरी आत्म्याचं अनंत असणार. कृष्णचंद्र त्यांच्या खोलीत गेले. झोपले नक्कीच नसणार. अशा एखाद्या कार्यावर जाण्याआधी ते खाणं, पिणं, निद्रा इत्यादी सर्व मानसिक विकार दूर ठेवत असत. त्यांच्या रीती त्यांना माहीत. दुसरा सर्व दिवस कृष्णचंद्र गडबडीतच होते. मनाशी काही योजना आखून त्याप्रमाणे त्यांची तयारी चालली होती. माझं काही काम असतं तर ते त्यांनी मला सांगितलं असतं. नाहीतर मी त्यांच्या मार्गातून काही वेळ स्वतःला दूर ठेवावं हेच योग्य होतं. सकाळी 10च्या सुमारास सरदेशमुख कृष्णचंद्रांना भेटून गेले. रात्री चित्रा 2-3दा अस्वस्थ झाली होती, कणायला लागली होती, पण जागी झाली नव्हती. तिला कोणीही डिस्टर्ब केलं नव्हतं. त्यानंतर तिची झोप शांत होती. सकाळी ती नेहमीसारखी जागी झाली होती. तिला रात्रीबद्दल किंवा कशाबद्दलही कोणीही काही विचारू नका, कृष्णचंद्र म्हणाले. तिच्या मनाला जेवढी स्वस्थता मिळेल तेवढी चांगली. आम्ही रात्री येतच आहोत. तिला म्हणावं, आता झोपू नकोस. संध्याकाळी 6च्या सुमारास कृष्णचंद्र बाहेरून आले. त्यांच्या पिशवीत एक मोठा, चांगला 2 पॉइंटचा थर्मास फ्लास्क होता. तो भरलेला आणि जड असावा असं त्यांच्या हाताळण्यावरून वाटत होतं. हॉलमधल्या टेबलावर त्यांनी इतर बरंच सामान ठेवलं होतं. त्याच्या शेजारीच तो फ्लास्क ठेवला. त्यांचं जेवण खाण काही नव्हतंच. ते स्नानासाठी गेले. स्नान आटोपून कपडे बदलून व्हरांड्यात येऊन बसले. ओंकार, मी त्या चित्राला आणि तिच्या वडिलांना आशा दाखवली खरी, पण या खेपेस माझी मला शाश्वती वाटत नाही. हे काहीतरी वेगळं, प्राचीन आहे. कल्पना कर, 3000 वर्षांपूर्वीची करणी आणि अजून ती प्रभावी आहे. कृष्णचंद्र, मला विचारायचं होतं तुम्हाला, तुमचा काय करण्याचा विचार आहे? त्या सारीचा मृत्यू ही एक भौतिक, ऐतिहासिक घटना आहे. ती तर आपण बदलू शकत नाही. द्रव्य हा कालप्रवाहाचा मोठा आधार आहे. द्रव्यातल्या बदलानंच काल व्यतीत होत असतो.
तो बदल एक दिशेचा आहे, तो अपरिवर्तनीय आहे. उताराकडून खोलीकडे, रचनेकडून अस्ताव्यस्ताकडे. तोच तो एंट्रोपीचा बाण. तो आपण उलटवू शकत नाही, पण त्याखेरीज आणखीही काही काही आहे, अतिंद्रिय अगोचर पातळीवरचं काहीतरी. या क्षणापुरता आपण त्याला सारीचा आत्मा म्हणू. त्याला रालींनी बंधनात ठेवलाय. सारी तेव्हा नाही तर अर्धशतकानं मृत झालीच असते, पण तिचा आत्मा मुक्त होऊ शकलेला नाही. त्याला आपण मुक्ती देऊ शकतो. पण तुम्ही साशंक का? कारण ओंकार केवळ मानवी करणी नव्हती ती. त्यांच्या त्या अघोरी दैवताचा काही अंश त्यांच्यात वावरत होता. ती श्रेणीच वेगळी आहे ओंकार. तरीही पाहूया. काही काही अडाखे बांधलेत आणि अर्थात प्रयत्न हा करायलाच हवा. चित्राला हा भार जास्त दिवस पेलवणारच नाही. असो, पाहूया. मग आम्ही निघेपर्यंत ते काहीच बोलले नाहीत. पुन्हा एकदा आम्ही त्या घरात रात्री 9च्या सुमारास पोहोचलो. कृष्णचंद्रांनी सरदेशमुखांना एका बाजूस घेतलं. सरदेशमुख, आज रात्री या घरात आपण चौघच असणार आहोत. तुम्ही, चित्रा, मी आणि ओंकार. बाकी सर्वांना आपण कोणा नातलगाकडे किंवा शेजाऱ्यांकडे पाठवून दिलं तर बरं होईल. त्यांना अर्थात हे अनपेक्षित होतं. मला तर वाटतं त्यांच्या कुटुंबाखेरीज आणखीही कोणी त्यांच्याकडे आले असावेत. कदाचित त्यांना प्रसंगाच्या गांभीर्याची कल्पना नसावी. लोक काय काहीही पाहायला जमतात. त्याची 2 कारणं आहेत सरदेशमुख. एक म्हणजे आपण आत्ता अज्ञात शक्तींशी खेळत आहोत. त्याचे परिणाम कोणावर कसे होतील सांगता येत नाही. केवळ दगड, विटा, लाकडाच्या भिंतींनी ते प्रभाव वाढवले जात नाहीत. हे एक झालं. आणि दुसरं म्हणजे मला संपूर्ण मानसिक एकाग्रता साधायची आहे. परक्या मनांनी तोल बिघडण्याची शक्यता आहे. तेव्हा आत्ताच तुम्ही सर्वांना कल्पना द्या आणि घर रिकामं करा. कृष्णचंद्रांचा शब्द मोडणं अर्थात अशक्यच होतं. 5-10 मिनिटातच घरातली वर्दळ थांबली. शांतता झाली. कृष्णचंद्रांनी घराच्या बाहेरचा दरवाजा बंद करून घेतला. मोठ्या खोलीतलं सर्व सामान मला हलवायला सांगितलं. काही वरांड्यात, काही आतल्या खोलीत. खालची फरशी त्यांच्या सांगण्याप्रमाणे ओल्या आणि नंतर सुक्या फडक्यानं पुसून मी अगदी साफ केले. आता कृष्णचंद्रांनी सामानातला एक मोठा कागद काढला. त्यावर अनेक कोनांची एक आकृती काढली होती. कृष्णचंद्रांनी त्यांचा थर्मास फ्लास्क उघडला. एकदम एक उग्र खारट दर्प आला. थर्मास वाकडा करताच त्यातून एक लाल भडक जड द्रव्य बाहेर आलं. रक्त. त्यांच्या जवळच्या एका चांदीच्या चमच्यानं त्यांनी कागदात पाहत पाहत त्यावर हुकूम एक मोठी आकृती काढली. प्रसंगानं आता एकदम गंभीर आणि जरासं भीतीप्रद वळण घेतलं होतं. आकृती तपासून झाल्यावर त्यांनी मला त्या बहुकोनाकृती आकृतीनं वेढलेल्या मधल्या भागात एक आराम खुर्ची आणि 3 साध्या खुर्च्या मांडायला सांगितल्या. चित्रा इतका वेळ खोलीच्या दारात उभी राहून आमच्या हालचाली पाहत होती. तिला हातानं खूण करून कृष्णचंद्र म्हणाले, ये चित्रा, मला आशा आहे की ही शेवटचीच खेप ठरेल. तू त्या आराम खुर्चीत बस. मला आणि सरदेशमुखांनाही त्यांनी त्या आतल्या खुर्च्यांवर बसायला सांगितलं. आकृतीच्या मधल्या मोकळ्या जागेत त्यांनी 2 उंच मेणबत्त्या शिलगावल्या. मोठा दिवा मालवून टाकला आणि तेही आत 4थ्या खुर्चीवर येऊन बसले. मेणबत्त्या पेटताच त्यांचा धूर वर पसरला होता. तो उग्र, कडवट, खवखवणारा दर्प नाकात जाताच माझी खात्री झाली की या मेणबत्त्याही साध्या नाहीत. त्यांच्यात कोणकोणते घटक मिसळले असतील याची कल्पनाच होत नव्हती. चित्रा हिप्नॉसिस खाली जाणारे ओंकार आणि सरदेशमुख, तुम्ही केवळ निरीक्षक आहात. काय होतंय ते केवळ पहा. काहीही झालं तरी जागा सोडू नका आणि त्या रेषेबाहेर तर मुळीच जाऊ नका. आता पहा. खालून वर प्रकाश पडत होता. त्यांचा चेहरा अपरिचित व कठोर वाटत होता. त्यांनी हातात चेन घेतली होती. चित्रापुढे तो चकचकता गोल हालत होता. पाहता पाहता तिची मान मागे टेकली. चित्रा, कृष्णचंद्रांनी हलकेच विचारलं. मी सारी आहे. चित्राच्या तोंडून तो बदललेला आवाज आला आणि त्या आवाजाबरोबर सारी खोलीच बदलली. जे झालं त्याचं मी प्रामाणिकपणे वर्णन करतोय. स्पष्टीकरण देण्याचं स्थान माझं नाही. हेही शक्य आहे की सर्व भास असतील. माझी ज्ञानेंद्रिय फसली असतील, कारण शेवटी मी साधा मानवच आहे. पण जे दिसतं, ऐकू येतं, जाणवतं ते आपण खरं मानून चालतो. तर ती खोली बदलली.
भिंती सरकत सरकत मागे गेल्या. प्रकाशातला पिवळटपणा जाऊन त्यात एक लालसर छटा आली. आमच्या अनेक सावल्या पडत होत्या. रिंगणाबाहेरून प्रकाश येत होता. अजून त्याचा उगम दिसत नव्हता. थंडीही येत होती. ओलसर गार वाराही वाहत होता. एक मातट कुबट गंध होता आणि असं वाटत होतं की आपण एखाद्या खडकाच्या भुयारात किंवा तळघरात किंवा गुहेत आहोत. आणि एकाएकी ते झालं. एका क्षणी खोलीत आम्ही चौघच होतो. दुसऱ्या क्षणी ते त्या लाल रिंगणाच्या बाहेर रांगेनं उभे होते. विचित्र हिडीस आकार, 2 पायांवर उभे, पण त्यांना मानव कसं म्हणायचं. त्यांच्या खांद्यावर विविध प्राण्यांचे मुखवटे होते. बैल, रानडुक्कर, सिंह, अस्वल, कोल्हा, रेडा. आता शंका येते ते मुखवटेच होते का? त्यांची शरीरं पशुचर्मांनी आच्छादली होती. त्यांच्या शेजारीच खालच्या खडकात रोवलेल्या स्तंभांना धडधडत्या लाल मशाली होत्या. मशालींच्या लाल प्रकाशात त्यांचे उथळ, चपटे, निमुळते, लांबट डोळे चमकून उठत होते. त्यांचा द्वेष आणि संताप एखाद्या भट्टीच्या आचेसारखा आमच्यापर्यंत झळांनी पोहोचत होता. आम्हाला जाणवत होता. आणखीही एक आवाज होता. त्यांचे पाय जनावरांच्या खुरांसारखे जमिनीवर घासत होते, झेप घेण्यासाठी टपलेल्या पशूंसारखे. पण पाऊलभर पुढे सरकताच ते त्या रक्तरेषेपासून मागे मागे सरत होते. तिथे त्यांना अडवणारी काहीतरी अदृश्य सीमा होती. ते आत येऊ शकत नव्हते, पण त्यांचा गारीगार वारा आमच्यावरून जात होता. शरीरावर काटा आणत होता. मेणबत्त्यांच्या ज्योती फडफडवीत होता. आमचे कपडे आणि चित्राचे केस विस्कटून टाकत होता. आणि आता चित्राचे डोळे खाडकन उघडले. ती खुर्चीतून उठून उभी राहिली. ती चित्रा होतीही आणि नव्हतीही. तिच्यातला बदल कसा वर्णन करू? काही त्रिमितीत रेषांनी कोरलेली चित्र मिळतात. ते पदक 5-7 अंशाच्या कोनातून फिरवलं की वरची आकृती बदलते. तसंच होत होतं. क्षणात तिथे चित्रा दिसत होती, क्षणात दुसरंच कोणीतरी. मोकळ्या केसांची, गळ्यात रक्तवर्णी फुलांच्या माळा घातलेली, कमरेभोवतीच्या वस्त्राचा एक पदर खांद्यावरून घेतलेली, 2 हात समोर बांधलेली. आम्हाला ती सारी तर दिसत नव्हती. चित्रा बोलत होती, पण पुन्हा एकदा त्या सारीच्या आवाजात. पूर्वी घडून गेलेल्या एखाद्या प्रसंगालाच आम्ही काही विलक्षण मार्गानं साक्षी होत होतो का? माझा अपराध मला मान्य आहे. तुम्ही दिलेली मरणाची शिक्षाही मला मान्य आहे. आर्यपुत्र गेले. आता या आयुष्यात माझ्यासाठी काय शिल्लक आहे? मी मृत्यूचा आनंदानं स्वागत करीन. या माझ्या मृत्तिकामय शरीराचा तुम्ही कसाही नाश करा. आज ना उद्या मला जायचंच आहे. मला त्याचा खेद नाही. पण माझा आत्मा तुम्ही पाशात का गुंतवून ठेवता? त्याच्यावर तुमचा काय अधिकार आहे? मला देवीला अर्पण करताना तुम्ही माझी संमती घेतली होतीत का? माझ्या भावनांचा, माझ्या आवडीनिवडीचा, माझ्या गरजांचा कोणी विचार केला होता का? तुमच्या चैनीसाठी तुम्ही माझं शरीर वापरणार होतात. लांडग्यासारखे माझ्या शरीरावर तुटून पडणार होतात. देवीची खासच ती इच्छा नसणार. पण तुमचं पाप तुमच्यापाशी, त्याचं शासन मला करणार आहात? खुशाल करा, पण असहाय्य दुर्बल स्त्री विरुद्ध तुमचा जहरी जादूटोणा का वापरता? काळाच्या अंतापर्यंत माझा आत्मा तळमळत ठेवण्याचा असुरी कट का आखता? कोंडाळं करणाऱ्या मिश्र मानवांचा राग अनावर झाला होता. वखवखलेले ते पशु झेपावत होते. फक्त ती पातळ रक्तरेषा त्यांना मागे ठेवत होती. भूतकाळाची पकड आणखी घट्ट झाली. 20व्या शतकाच्या उरल्या सुरल्या खुणा अदृश्य झाल्या. समोर चित्रा नव्हती, ती सारी होती. त्या रंगवलेल्या रांजणापाशी उभी होती आणि आता त्या रिंगण करणाऱ्या अर्ध पशूंकडे 2 हात करत ती त्वेषानं म्हणाली, मग ऐका, मी ही देवीची उपासना केलीये. कोणास ठाऊक काळाच्या उदरात काय आहे, पण माझ्यावरच्या या अन्यायाचं परिमार्जन झाल्याखेरीज राहणार नाही. या आर्यपुत्राच्याच कुळातली, त्याच्याच रक्ताची एक स्त्री माझ्या मदतीला येईल. पशूंची रूपं आणि पशूंचे स्वभाव घेणारे तुम्ही, तुमची मंदिरं मातीला मिळतील. तुमच्या या धर्माची स्मृती सुद्धा मागे राहणार नाही. तुमच्या संस्कृतीचा अवशेषही पृथ्वीवर उरणार नाही. अथांग कालसागरात काही सहस्त्र वर्ष म्हणजे जास्त नाहीत. तेव्हा कधीतरी तुमची ही बंधनं तटातट तुटतील आणि माझा आत्मा स्वतंत्र होईल. तिचा कडाडणारा आवाज त्या बंद जागेत घुमत गेला.
रिंगणाभोवती उभ्या असलेल्या पशुमानवांनी थैथयाट केला. आमच्यावरून एक वावटळ घोंगावत गेली. पुढचे काही क्षण माझ्या आठवणीत गोंधळाचे आहेत. मानवानं अतिशय काळजीनं रचलेल्या योजनाही काही क्षुल्लक अकल्पनीय कारणांमुळे ढासळतात. मागाहून कृष्णचंद्र म्हणाले होते, त्या जोराच्या वावटळीत चित्राच्या मस्तकातला एक केस सुटा होऊन त्या रक्तरेषेवर पडला असला पाहिजे. आमच्यासाठी काळ थांबला होता. त्या लाल रेषेवर एखाद्या जरतारी कलाबतूसारखी ती रेषा चमचमत होती. कवचाला तडा गेला होता. संरक्षक तट भंगला होता. अभंग रेषा तुटली होती. तोही केवळ संकेत होता का वेगळ्याच एका अगम्य मितीतल्या खिंडाराचा तो अगदी सूक्ष्म असा प्रक्षेप होता? मला माहीत नाही, पण रेषेचा तेवढा भंग त्यांना पुरेसा होता. त्या चकचकत्या रेषेवरून ते घोंगावत, गुरगुरत, फिसकारत, खिंकाळत आत आले. कदाचित 2च क्षण आम्ही सर्व निश्चल, निष्क्रिय राहिले असू. पण वेळ आता आमचा शत्रू झाला होता. घटना विलक्षण वेगानं घडत होत्या. त्यांनी त्या सारीच्या मस्तकावर एक जोराचा प्रहार केला. तिला उचलली, त्या रांजणात घातली. त्यावर काही ओतलं, शिंपडलं. त्यावर खडक, वाळू, माती पसरली. मला ओरडायचं होतं, पण जीभ हालत नव्हती. जीभच काय, शरीराचा स्नायू पॅरालाइज झाला होता, बधीर झाला होता. इतका वेळ आम्ही सुरक्षित होतो, पण आता त्या प्राचीन रालींच्या शक्तीचा प्रत्यय येत होता. शरीर, वाचा, बुद्धी सर्व काही गोठलं होतं. त्यांचा अघोरी बेत ते पार पाडत होते. आणि मग कृष्णचंद्र हल्ले. केवढा निकराचा प्रयत्न करावा लागला असेल याची कल्पना येऊन मन शहारतं. शरीरावरचा असह्य बोजा कणाकणानं दूर झाला. मला एकदाच त्यांचा चेहरा दिसला. पांढरा पडला होता, घामानं डवरला होता. कपाळावरच्या आणि मानेजवळच्या शिरा तट्ट फुगल्या होत्या. त्यांच्या मुठीत काहीतरी होतं. कदाचित 100त 1 अशा या शक्यतेचाही त्यांनी आधीच विचार करून ठेवला असावा. त्या मुठी उघडून त्यांनी काहीतरी बाहेर भिरकावलं. उन्हात धुळीचे कण चमकावेत तसं आमच्या डोक्यावर काहीतरी चमचमलं. कृष्णचंद्र विजेच्या वेगानं हालचाली करत होते. त्यांनी मला अक्षरशः गदा हलवलं. ओमकार, चित्राला उचल आणि रिंगणाबाहेर ने. पाय त्या रेषेवर उचलून टाक, लवकर. खुर्चीत कोसळलेल्या चित्राला उचलणं कठीण होतं, कारण तिच्या शेजारीच त्या भयानक आकृतींचं कृष्णकृत्य चाललं होतं. पण मनाचा नेट केला. त्यांच्यात मुसंडी मारली. चित्राला खुर्ची सकट उचलली आणि समोर 2 पावलं घेत त्या रिंगणावरून बाहेर आलो. कृष्णचंद्रांनी सरदेशमुखांना माझ्या शेजारीच ठेवलं होतं, पण ते स्वतः बाहेर आले नव्हते. ते आतच होते. ते सर्व राली त्या रांजणाभोवती जमले होते. पशूंची मस्तकं खाली वर होत होती. अमानवी आवाज येत होते. खालच्या 2 फडफडत्या मेणबत्त्या उचलून कृष्णचंद्र त्यांच्यात शिरले. ते राली त्यांच्या शासनाचा शेवटचा भाग उरकत असतानाच त्यांच्यात हा व्यत्यय आला. मला क्षणभर असा भास झाला की रिंगणात आता आणखीही काही आकृत्या अवतरल्या आहेत. काही उंच, गौरवर्ण, दैदिप्यमान तेजपुंज होत्या. काही वक्र, विकृत, बेढब, किळसवाण्या होत्या. आणि जितक्या वेगानं या अघटित प्रसंगांना सुरुवात झाली होती, तितक्याच आकस्मिकपणे सर्व काही संपलं. एखादं प्रचंड वादळ डोक्यावरून घोंगावत दूर जावं तशी भावना होत होती. खोलीवरचा तो प्राचीन प्रभाव गेला होता, पण त्यांच्या त्या जबरदस्त अस्तित्वाची घणघण अजूनही अंतर्मनात घुमत होती. कृष्णचंद्र थकून तिथंच खाली रिंगणात बसले होते. किमयागार प्रकरण 3. चला ना, आपण त्यांना मदत करू, सरदेशमुख पुढे सरत म्हणाले. पण मी त्यांना रोखलं. त्या रिंगणाच्या आत अनेक शक्तींचा एवढ्यात संघर्ष होऊन गेला होता. त्यांच्यातल्या सर्वच दृश्य होत्या असं नाही. त्यांच्यातला काही शेष भाग अजूनही तिथं असण्याची शक्यता होती. आम्ही त्यात संपूर्ण अनभिज्ञ होतो. नको तो धोका घेण्याची माझी तयारी नव्हती. आम्ही बाहेरच थांबलो. 15-20 मिनिटांनंतर कृष्णचंद्रांनी सावकाश डोळे उघडले. मग ते सावकाश उभे राहिले. रिंगणात सर्वत्र हिंडून त्यांनी स्वतःची कसली तरी खात्री करून घेतली आणि मग ते बाहेर आले. एका खुर्चीवर बसत मला म्हणाले, ओमकार, आतून पाणी आणि कपडा आण आणि त्या सर्व रेषा पुसून टाक. 10-15 मिनिटात त्या सर्व खुणा पार पुसल्या गेल्या. खोलीतलं सर्व सामान पूर्ववत आपापल्या जागी आलं. कृष्णचंद्रांनी त्यांचं सर्व सामान परत त्यांच्या थैलीत घातलं होतं. खोलीत आम्ही पुन्हा एकत्र येताच ते म्हणाले,
चित्रा, आता तुला पुन्हा एकदा हिप्नॉसिसमध्ये घालणार आहे. मला शेवटची खात्री करून घ्यायची आहे. आत्ताच्या प्रसंगातलं तुला काय काय आठवतं? तिनं नकारार्थी मान हलवली. ठीक आहे, ये इकडे. आता कशाचीही काळजी करू नको, इकडे पहा. तिला निद्रेत जायला 15 सेकंद सुद्धा लागले नाहीत. सारी, कृष्णचंद्र हाक मारत होते. असलीस तर ये. आणि चित्राच्या चेहऱ्यात एक विलक्षण बदल झाला. तिचा झोपेतला निर्विकार चेहरा एका आंतरिक आनंदानं फुलून आला. तिचे डोळे खाडकन उघडले. त्यांच्यात समाधान, आनंद, स्वैरता होती. मला शंका नव्हती की चित्राच्या आवरणातून सारीचा मुक्त आत्मा काही क्षणांपुरता तिथे आला होता. तुम्ही कोण असाल ते असा, ऐन वेळी माझ्या मदतीला आलात आणि त्या रालींचं कुटील कारस्थान हाणून पाडलं. शरीराची तमा मला कधीच नव्हती. माझा आत्मा त्यांच्या शृंखलांमध्ये अडकला नाही. त्याला तुम्ही मुक्ती दिलीत. तुमचं ऋण मी कसं फेडू? शतशः कृतज्ञता. तो आनंदी लहरता आवाज मंद झाला. चित्राच्या चेहऱ्यावरचे भाव हळूहळू मंदावत गेले. काही क्षण त्या खोलीत आम्हा चौघांव्यतिरिक्त आणखी काहीतरी होतं आणि जीवाला चटका लावून ते निघून गेलं. चित्रा, जागी हो. चित्रा, कृष्णचंद्र म्हणाले. चित्राला काहीही होत नाही, तिला विश्रांतीची काहीही आवश्यकता नाही असं कृष्णचंद्रांनी सांगूनही सरदेशमुख दुसऱ्याच दिवशी चित्राला घेऊन बाहेर गावी गेले होते. मी आणि कृष्णचंद्र वरांड्यात बसलो होतो. कृष्णचंद्र, म्युझियम मधल्या रांजणात तो सांगाडा अजून तसाच असेल का? मी मनातली शंका कृष्णचंद्रांना विचारली. नाही, त्यात कसा बदल होणार? तिला मी वाचवू शकलो नाही. तिला ठार करण्याचा त्यांचा पाशवी हेतू सफल झाला. तू पाहिलंस ना, चित्राचा एक केस ऐनवेळी त्या रक्तमंडळाला छेद देऊन पडला. तेवढी वाट त्यांना पुरेशी होती. कदाचित नियतीनं, त्या सूक्ष्म केसानं आपली अपरिहार्यता ही सिद्ध केली असेल. नियतीचे नियम कसे काम करतात कोण सांगू शकेल? सारीचा मृत्यू मी त्या क्षणी टाळू शकलो असतो तर खचित रांजण रिकामा दिसला असता. पण ते व्हायचं नव्हतं. पण तिचा आत्मा दास्यत्वातून मुक्त झाला आणि 50-60 वर्षांच्या पृथ्वीवरच्या आयुष्यापेक्षा नंतरचं अनंत काळचं अशरीरी अस्तित्व हेच महत्वाचं आहे. पण म्हणजे हे तेव्हाच झालं, तिच्या मृत्यूच्या क्षणीच? होय, त्यांनाही त्यांच्या मर्यादा समजल्या असतील. ते त्यांचे शाप, त्यांची करणी जर भविष्यात पाठवू शकतात तर आपणही आपले शक्तिपाश मागे भूतकाळात पाठवू शकतो. आपल्या भूत, वर्तमान, भविष्याला त्या पातळीवर तसा काही अर्थ नाही. आणि तुमचं ते लाल रिंगण रक्ताचं? अर्थात ताज्या रक्ताचं. पूर्वी पशुबलींना सर्व पूजा विधीत एवढं महत्व का होतं? रक्त हा शरीराचा वाहता जिवंत घटक आहे. त्याच्यात रसरसती जीवन शक्ती आहे. मागे तुला एकदा सांगितलं होतं, त्या काळी मानवांची दैवत त्यांच्या अगदी जवळ वावरत असत. ओंकार हा रक्ताचाच वापर साधकांना त्यांच्या दैवतांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी होता, देवांना संतुष्ट करण्यासाठी नाही. या अघोरी अमानवी हिंस्त्र दैवतांना ही रक्तरेषा ओलांडता येत नाही, नाहीतर ते त्यांच्या भक्तगणांवरच झेपावत यायचे. पण ते राली, ते संपूर्ण मानव नव्हते. त्यांच्या दैवतांचे काही काही अंश त्यांच्यात त्या विधीने उतरले होते, म्हणून त्यांना माझं मंडळ तोडता येत नव्हतं. तो केसाचा पूल करूनच ते आत आले. आणि ते एकटे नव्हते, आणखी कोणीतरी. कृष्णचंद्रांनी हात वर केला. ओंकार, सर्व रहस्याचा भेद आवश्यक नाही. मी हेही सांगितलं होतं, कदाचित आपली दैवतही आपल्यापासून फार दूर नसतील. जे काय समजायचं ते समजावं, मनात ठेवावं, वाच्यता करू नये. तेवढी सूचना मला पुरेशी होती. किमयागार, लेखक नारायण नारप. मित्र हो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया मला कळू देत.
मनापासून धन्यवाद. पुढच्या कथेमध्ये परत भेटू संसोहन या चॅनलवर.